माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सराव संच 1.2. त्यामधील उदाहरण क्रमांक 2 आपण घेणार आहोत. बघा, उदाहरण क्रमांक 2 मध्ये काय म्हटलं आहे आपण बघूया. जर त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एम बरोबर 15, पी क्यू बरोबर 25, पी आर बरोबर 20, एन आर बरोबर 8, तर रेषा एन एम ही बाजू आर क्यू ला समांतर आहे का? कारण लिहा. आकृती आपण बघूया. उदाहरणाच्या बरोबरीने आकृती पहा. बघा काय म्हटले, त्रिकोण पी क्यू आर मध्ये हा दिसतोय त्रिकोण पी क्यू आर, म्हणजे पी आर क्यू आणि पी क्यू आर सारखाच आहे. पी क्यू आर मध्ये काय झाले बघा, पी एम बरोबर 15, पी पासून एम पर्यंत हा जो रेषाखंड दिसतोय पी एम, तो किती दिला आहे तुम्हाला? 15. किती दिलाय? 15. आपण इथे लिहून ठेवू तात्पुरतं कळण्यासाठी 15. त्यानंतर पुढे काय म्हटले, पी क्यू बरोबर 25, पी क्यू बरोबर 25 म्हणजे पी पासून क्यू पर्यंत, इथून इथपर्यंत किती दिले? 25. ते आपल्याला या ठिकाणी दाखवता येणार नाही, कारण एम क्यू वेगळा आहे, पी एम वेगळा आहे, म्हणून आपल्याला दाखवता येणार नाही. ठीक आहे, राहू द्या. पी क्यू लक्षात ठेवा, 25 दिला आहे. पुढे काय म्हटले, पी आर बरोबर 20. या ठिकाणी पी आर हा सुद्धा एकूण दाखवलेला आहे. पी आर बरोबर 20. एन आर इथे दिसतोय, एन आर किती दिलाय? 8. तर रेषा एन एम ही जी रेषा दिसते का, आडवी रेषा एन एम, ही बाजू आर क्यूला, म्हणजे इथे पाया आहे बघा, पाया आर क्यू ला समांतर आहे का? कारणासह सांगायचं आहे. समजली आकृती? मग आता आपण प्रत्यक्ष उदाहरण बघूया. आता बघा, आपल्याला काय विचारलं आहे, रेषा एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे का? आता जर तुम्हाला एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे का असं विचारलं असेल, तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास लागू पडतो का हे पाहायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, व्यत्यास काय होता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा? तर मी तो सांगतो. बघा, असं म्हटलं होतं व्यत्यासामध्ये, जर एखादी रेषा, बघा रेषा एन एम, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजू समजा बाजू पी आर आणि बाजू पी क्यू घेऊया. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल, कशी विभागली पाहिजे? समान गुणोत्तरात. म्हणजे काय व्हायला पाहिजे? पी एन भागिले एन आर बरोबर पी एम भागिले एम क्यू. असं जर झालं, याला म्हणतात समान गुणोत्तरात विभागत असेल, तर ती रेषा तिसऱ्या बाजूला, म्हणजे रेषा एन एम ही तिसरी बाजू आहे आर क्यूला, समांतर असेल. समजलं का? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय नाही सांगितलं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. परत एकदा सांगतो, पूर्ण ऐका. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल, तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. म्हणजे आपल्याला काय करायचे, या ठिकाणी पी एन भागिले एन आर हे एक गुणोत्तर काढून घ्यायचं आहे. दुसरं काम, पी एम भागिले एम क्यू हे गुणोत्तर काढून घ्यायचं आहे. समजलं? आणि दोन गुणोत्तरे समान येतात का हे चेक करायचं आहे. कळलं? पण प्रश्न पहिला आपल्याला पडतो की पी एन भागिले एन आर काढायचं असेल, तर पी एन कुठे दिलाय का? बघा बरं, पी एन दिलाय का कुठे? नाही. मग आपल्याला पी एन काढून घेतला पाहिजे. त्याचबरोबर पी एम दिला आहे, पण एम क्यू दिला आहे का?
बघा एम क्यू दिला आहे का? नाही. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? एम क्यू काढायला लागेल. मग आपण काय करूया? पी एम त्यानंतर एम क्यू आणि पी क्यू यांच्यामध्ये एक नातं आहे. ते काय नातं आहे बघा बरं. या ठिकाणी असं म्हणता येईल की नाही, यम बिंदू हा रेषा म्हणजे रेख पी क्यूवर आहे, म्हणजेच यम बिंदू हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दरम्यानचा गुणधर्म वापरता येईल. त्याचबरोबर पी डॅश एन डॅश आर म्हणजे याही ठिकाणी दरम्यानचा गुणधर्म वापरता येईल. आणि मग आपल्याला काय करायचंय? प्रथम एम क्यू काढून घ्यायचं आहे, त्याचबरोबर पी एन काढून घ्यायचं आहे. मग मी या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवतो. बघा, पहिल्यांदा आपण असं लिहूया, उजवी बाजू पी क्यू वर बघा असं म्हणता येईल की नाही, पी एम अधिक एम क्यू बरोबर पी क्यू. गेल्या वर्षी 9वीला तुम्ही दरम्यानचा शिकला होता म्हणून मी इथे लिहिले. बघा आकृतीमध्ये पी डॅश एम डी डॅश क्यू आहे का? पी डॅश एम डॅश क्यू म्हणजे एम हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे का? आहे. म्हणून आपण दरम्यानचा गुणधर्म वापरला. पी एम म्हणजे पहिली 2 अक्षर घ्यायची अधिक एम क्यू म्हणजे दुसरी 2 अक्षर घ्यायची. बरोबर काय असतं? पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंतचं अंतर असतं. पी एम अधिक एम क्यू बरोबर पी क्यू. नीट बघा. आणि मग आपल्याला ज्याच्या ज्याच्या किमती दिल्या त्या टाकूया. बघा बरं, पी एम किती दिलाय? 15. मग खाली लिहू आपण पी एमची किंमत 15 अधिक एम क्यू किती आहे? एम क्यू तर काढायचा आहे म्हणून एम क्यूच्या जागी एम क्यू लिहिला. बरोबर पी क्यू किती दिला होता? 25. इथे लिहिला 25. आता साधी सोपी गोष्ट आहे. एम क्यूची किंमत काढायची असेल आणि 15 हा बेरजेत आहे म्हणून 15ला आपण काय करूया? उजवीकडे नेऊया, पक्षांतर करूया आणि म्हणून पुढचं काम होईल. एम क्यू बरोबर 25 वजा 15. 25 मधून 15 गेले, राहिले किती? 10. म्हणून एम क्यूची किंमत आली 10. इथे आपल्याला 10 लिहायला आता परवानगी मिळाली. समजलं? आपण त्या ठिकाणी लिहूया. असं पुस्तकात लिहायचं नसतं, पण आता तुम्हाला समजवण्यासाठी लिहितोय फक्त. ठीक आहे? ओके. आता बघूया. झालं, एम क्यू काढून झाला. आता काय काढायचा? पी एन. परत दरम्यानता वापरता येईल पी डॅश एन डॅश आर. म्हणून आता सांगा बरं दरम्यानता काय होईल? पी एन अधिक एन आर बरोबर पी आर. पी एन अधिक एन आर बरोबर पी आर. हेच मी या ठिकाणी लिहिलं आहे बघा. पी एन अधिक एन आर बरोबर पी आर. कारण दिले मी पी डॅश एन डॅश आर. तुम्ही म्हणाल वर वेगळं लिहिलं, खाली मुद्दाम लिहिले. तुम्हाला जसं हवंय तसं लिहायचे. ठीक आहे? मग अशा पद्धतीने दरम्यान वापरली पी एन अधिक एन आर बरोबर पी आर. बघा, पी एनच्या जागी पी एन लिहिला, एन आरची किंमत 8 लिहिली, बरोबर खाली बरोबर पी आरची किंमत 20 लिहिली. आता 8 हा अधिक आहे डावीकडे, तो उजवीकडे गेला तर काय होईल? 20 वजा 8 होईल. 20 वजा 8 आणि म्हणून लिहिले. म्हणून पी एन बरोबर 20 वजा 8 बरोबर 20 मधून 8 गेली, राहिले किती? 12. अशा पद्धतीने आपण पी एन सुद्धा काढला. लक्षात आलं का? 8 हा बेरजेत होता डावीकडे, उजवीकडे गेल्या काय होणार? वजा होणार. अशा पद्धतीने पी एन बरोबर 12 आला. एम क्यू बरोबर 10 काढला होता आपण. ठीक आहे? अशा पद्धतीने आपण इथे पी एनची किंमत लिहून टाकू 12. आणि मग आता तुम्हाला पी एन भागिले एन आर काढता येईल. त्याचबरोबर पी एम भागिले एम क्यू काढता येईल. मग आपण ते काढून घेऊया. ठीक आहे, पुढे बघा. बघा इथे आता म्हणजे वरच्या विधानावर खालचं विधान अवलंबून नाही म्हणून लिहायचं असतं. आता एक आकडा पी एन भागिले एन आर. पी एन इथे दिसतोय का? पी एन भागिले एन आर. मी सांगितलं होतं की तुम्हाला 2 गुणोत्तर काढायची. पी एन भागिले एन आर बरोबर पी एनची किंमत किती आली? 12. इथे लिहा 12, रिकामी जागा सोडलेली. भागिले एन आरची किंमत किती आली? 8. लिहिली 8. आता 12 भागिले 8, 8ने डायरेक्ट 12ला भाग जात नाही. मग आपण काय करणार? त्रयस्थ संख्या शोधायची की जिने दोघांनाही भाग गेला पाहिजे ती संख्या शक्यतो मोठी असावी. 2नेही भाग जाईल पण 2 छोटा आहे. मग त्याच्याऐवजी आपण 4 घेतला तर 4ने दोघांना काय होईल? निश्चित भाग जाईल. मग 4ने भागूया 12ला. 4ने 12ला भागलं 4 त्रिक 12 आणि 4ने 8ला भागलं 4 दुने 8. अशा पद्धतीने पी एन भागिले एन आर किती आला?
3/2 3/2. तसेच दुसरा आकडा घेतलाय आपण. तसेच का रे, जसे काम वर केले आहे पहिल्या आकड्यामध्ये तसेच काम पुन्हा करायचे म्हणून लिहिले. तसेच PM/MQ बरोबर PM ची किंमत. आता आपल्याला काय पाहिजे, PM ची किंमत. PM ची किंमत किती आली होती, 15. इथे लिहा 15 भागिले MQ किती आला होता, 10. परत एकदा भाग द्यायचा आहे. 10 ने 15ला भाग जात नाही, परंतु 5 ने दोघांनाही भाग जातो. म्हणजे 5 त्रिक 15. 5 ने 15ला भागलं, उत्तर आलं 3. 5 ने 10ला भागायचे, त्रयस्थ संख्या घेतोय आपण. 5 दुने 10. आणि यावरून काय लक्षात आलं तुमच्या, बघा असं लक्षात आलं. 1 नंबर विधान जे आहे त्याची उजवी बाजू आहे 3/2. विधान नंबर 2 ची उजवी बाजू आहे 3/2. बरोबर आहे की नाही. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, जर दोन समीकरणांची उजवी बाजू सारखी असेल तर डावी बाजू सारखी असते. म्हणून मी असं लिहिलं, तिसरं विधान PN/NR पहिल्या विधानाची डावी बाजू आणि बरोबर बरोबर येणार की नाही, इथे लिहा बरोबर दुसऱ्या विधानाची डावी बाजू. उजवी उजवी सारखी म्हणून डावी बरोबर डावी. हे काय लिहिले, डावी बरोबर डावी. समजलं. आणि मग या ठिकाणी तिसरा आकडा आपला संपला. आणि तुम्हाला मी सांगितलंच होतं, काय सांगितलं होतं, की जर रेषा NM ही बाजू PR ला आणि बाजू PQ ला समान गुणोत्तरात विभागत असेल, मला सांगा बरं, PN/NR बरोबर PM/MQ यालाच म्हणतात समान गुणोत्तर. मग समान गुणोत्तरात विभागते का, होय. समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा, कोणती रेषा, NM रेषेने PR चे आणि PQ चे समान गुणोत्तरात विभाजन केले आहे. आणि म्हणून ती रेषा, कोणती रेषा, म्हणून त्रिकोण PQR मध्ये रेषा NM, ही रेषा NM बाजू RQ ला, ह्या बाजू RQ ला कशी असेल, समांतर. म्हणून इथं समांतरचं चिन्ह काढा, समांतर असेल. आणि कारण काय, त्याला कारण द्यायचे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हे कारण येईल. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास समजला का तुम्हाला. या उदाहरणामध्ये आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास वापरला आहे. व्यत्यास परत एकदा सांगतो, नीट ऐका आणि नंतर लिहून ठेवा. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या 2 बाजूंना समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला, हे बघा ती रेषा तिसऱ्या बाजूला, तिसरी बाजू होती RQ ला समांतर असते. समजलं का, ठीक आहे. उदाहरण क्रमांक 4. आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत. त्यावरून दाखवा की AP/PB बरोबर AQ/QC. आकृती बघूया आपण. आकृतीमध्ये काय दिले बघा, त्रिकोण ABC दिला आहे. कोण APQ हा 60 अंशाचा दिलाय आणि कोण ABC हा सुद्धा 60 अंशाचा दिला आहे. आणि आपल्याला सांगितले, आकृतीत दिलेल्या माहितीवरून, आकृतीत दिलेल्या कोणांच्या मापांवरून AP/PB बरोबर AQ/QC हे दाखवा. हे दाखवा म्हणजे सिद्ध करा. आणि जेव्हा किंमत काढायला येते तेव्हा आपण पक्ष, साध्य, सिद्धता मांडत नाही, परंतु दाखवा किंवा सिद्ध करा असं जेव्हा येते तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, पक्ष मांडावं लागतं, साध्य लिहावं लागतं आणि मग सिद्धता मांडावी लागते. आणि म्हणून या उदाहरणामध्ये पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे, उत्तरामध्ये पक्ष लिहायचा आहे. पक्ष मी या ठिकाणी लिहिणार नाहीये, फक्त मी तुम्हाला सांगतोय पक्ष. या उदाहरणाचं पक्ष आहे बरं का. आता पक्ष काय लिहायचं, पक्ष असं म्हणा, त्रिकोण ABC मध्ये स्वल्पविराम द्या, कोण APQ बरोबर कोण ABC बरोबर 60 अंश आहे की नाही सांगा बरं मला. दोन्ही कोण 60 अंशाचे आहेत म्हणजे दोन्ही कोण बरोबर झाले, म्हणजे समान झाले.
म्हणून मी पक्ष लिहिलं. पक्ष परत एकदा ऐका. त्रिकोण ABC मध्ये कोण APQ बरोबर कोण ABC बरोबर 60°. ओके, एवढं पक्ष लिहायचं आहे. मग साध्य काय बरं? साध्य इथं दिसतंच आहे. वाक्याचा उत्तरार्ध तुम्हाला शिकवलं होतं की नाही? वाक्याचा उत्तरार्ध म्हणजे काय? साध्य. मग तुम्ही साध्य लिहायचंय. साध्य AP छेद PB बरोबर AQ छेद QC. अशा पद्धतीने पक्ष लिहा, साध्य लिहा. आता मी तुम्हाला सिद्धता मांडून दाखवतो. बघा, दिसते? सिद्धता ह्या उदाहरणाची आपण आता सिद्धता घेतोय. पक्ष साध्य मी तोंडी सांगितलं. एक आकडा. पहिलंच आपल्याला सिद्धता मांडताना आपण काय करतो? पक्ष आणि पूर्वज्ञानाचा वापर करतो. पक्ष आणि पूर्वज्ञानाचा वापर करतो. पक्ष एक आकडा आपण पक्षच लिहिले बघा. कोण APQ बरोबर कोण ABC बरोबर 60°. कशावरून? पक्ष लिहिला आहे म्हणून पक्षामध्ये आपण असं लिहिलेले आणि म्हणून कारण दिलं पक्ष म्हणजे पक्षातलंच विधान सिद्धतेमध्ये 1 नंबरला लिहिलं. दुसरं काही केलं नाही. मग हे दोन कोण एकरूप आहेत. आता जरा आकृतीकडे बघा. आकृतीकडे बघायचे. रेषा PQ. आता तुम्ही म्हणाले रेषा आहे का? नाही, हा रेषाखंड आहे पण मी रेषा म्हणणार आहे. रेषा PQ समांतर रेषा PQ व रेषा BC यांची रेषा AB ही छेदिका आहे. यांची काय? ही छेदिका आहे. लक्षात घ्या. आहे की नाही छेदिका? दोन रेषा आहे, त्यांना एका छेदिकेने छेदलं आहे. मग काय झालं? या ठिकाणी कोण APQ हा 60° झाला. त्याच वेळेला कोण ABC हा सुद्धा 60°. कोण ABCच्या जागी तुम्ही कोण PBC म्हटलं तरी चालेल. मग हे दोन कोण झालेत. कोणत्या प्रकारचे कोण आहेत माहिती आहे का? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता 3 प्रकारचे कोण होतात. पहिली जोडी असते संगत कोणांची, दुसरी जोडी आपण शिकलो होतो व्युत्क्रम कोणांची आणि तिसरी जोडी आपण शिकलो होतो आंतर कोणांची. मग मला सांगा बरं आठवून, कोण APQ म्हणजे हा कोण आणि कोण ABC म्हणजे हा कोण कोणत्या प्रकारचे आहेत? ह्या दोन रेषा आहेत अशा आडव्या आणि अशी छेदिका आहे तिरकी. कोणत्या प्रकारचे कोण आहेत? संगत कोण म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि मला सांगा हे संगत कोण समान मापाचे आहेत की नाही? आहेत. आपण पहिल्या विधानामध्ये तेच लिहिलं आहे. हे कोण एकरूप आहेत म्हणजेच समान मापाचे आहेत आणि म्हणून हे संगत कोणही आहेत, हे समान मापाचे पण आहेत. आणि मग आपण असं लिहिणार आहे पुढे, परंतु हे संगत कोण आहेत. नवीन काय नाही लिहिलं, आता जे सांगितलं तेच लिहिलं. परंतु हे संगत कोण आहेत. आता बघा बरं का, हे कोण संगत कोण आहेत, ते समान मापाचे आहेत म्हणजेच एकरूप आहेत. आणि मग जरा विधान आठवायचं आहे आपलं. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. आणि म्हणून कोणत्या रेषा? रेषा PQ समांतर रेषा BC. पण या ठिकाणी रेख PQ होता, रेख BC होता आणि म्हणून आपण पुढच्या विधानामध्ये म्हणणार आहे तिसरं विधान. म्हणून रेषा टिंब कोणती रेषा? PQ. कळतंय का? PQ समांतर कोणत्या रेषेला? बाजू BC ला. म्हणजे इथल्या रेषा BC. या ठिकाणी थोडा बदल केला तरी चालेल. रेषा PQच्या जागी जर तुम्ही रेख PQ म्हटला आणि रेषा BCच्या जागी रेख BC म्हटला तर काहीही बिघडणार नाही. याला कारण द्यायचं आहे, दोन रेषा समांतर आहेत. का बरं? तर आपण या ठिकाणी वापरला आहे समांतर रेषांची संगत कोन कसोटी. समांतर रेषांची संगत कोन कसोटी, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कळलं का? काही शंका आहे का याच्यामध्ये? आणि मग चौथा आकडा आपल्याला असा लिहिता येईल. मग आता तुम्ही म्हणाल हे समांतर झाल्याचा फायदा काय झाला? रेषा PQ समांतर बाजू BC ह्या त्रिकोणामध्ये झाली. आणि आठवतं का मग
जर एक त्रिकोण दिला असेल, त्याच्यामध्ये एक रेषा दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल आणि ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर काय होतं रे? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय होते की नाही? आणि मग तेच गोष्ट इथे घडणार आहे बघा. मी चौथ्या आकड्यात असं लिहिले. आता त्रिकोण एबीसी मध्ये काय घडलं? विधान 3 वरून लिहिणार आहे. त्रिकोण एबीसी मध्ये बघा, रेषा पी क्यू, तेच लिहिले वरचं मी, रेषा पी क्यू समांतर कुणाला? रेषा बीसी. रेषा बीसी जरी म्हणत होतो तर ती कोण आहे त्रिकोणाची रे? बाजू. आणि इथे लिहिले बाजू, आणि मग गाडीला काय भरायला पाहिजे? बीसी. बाजू बीसी. कळलं? आणि ही कुणाची पूर्वतयारी आहे? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची. तुम्ही शिकला आहात, आता कळायला लागलं पाहिजे. आणि म्हणून प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय असतं आठवतं का? बघा परत एकदा सांगतो. त्रिकोणाच्या, हा त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणाऱ्या रेषा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. आणि म्हणून मग रेषा पी क्यू जी आहे ना, रेषा पी क्यू ही आडवी रेषा बाजू ए बीला आणि बाजू ए सीला प्रमाणात विभागणार. तेच आपल्याला लिहायचे पाचव्या आकड्यात, पाचवा आकडा म्हणून. मग आता मला सांगा बरं, ए बीचे दोन भाग झाले, वरचा भाग भागिले खालचा भाग, असं साध्या भाषेत सांगितलं. वरचा भाग कोण आहे? ए पी भागिले खालचा भाग कोण आहे? पी बी. बरोबर. उजवी बाजू आहे ए सीचे दोन भाग झालेत, मग वरचा भाग कोण? ए क्यू भागिले खालचा भाग क्यू सी. हे शिकवलं होतं तुम्हाला. म्हणजे आपल्या साध्या भाषेत वरचा भाग भागिले खालचा भाग असं म्हणायचं आहे. मग गुणोत्तर तयार होतं. आणि ह्याला कारण द्यायचं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, म्हणजे VPT थिअरम. समजलं का? अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. इंग्लिशमध्ये फक्त म्हणायचं प्रूफ आणि बाकीचं काय गिवन. इथे म्हणायचं बट these angles are corresponding angles, therefore line PQ parallel line BC. रिझन द्यायचं करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. चौथा आकडा म्हणायचं नाऊ इन ट्रायंगल ABC लाईन PQ पॅरलल साइड BC, देअरफोर सगळं इंग्रजीमध्ये, लास्ट म्हणा बाय VPT थिअरम. अशा पद्धतीने आपलं सिद्धता झालेली आहे. कारण आपले हे साध्य होते की नाही, साध्य आपल्याला मिळालं म्हणजे आपली सिद्धता पूर्ण झाली. अशा पद्धतीने चौथं उदाहरण संपलं. बघा पुढील उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 10. काय म्हटले बघा, शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या, ही शेजारी आकृती आहे, शेजारील आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात त्रिकोण DEF दाखवला आहे. त्याच्या अंतर्भागात x हा एक कोणताही बिंदू आहे. बघा या ठिकाणी x बिंदू दिसतोय. x हा कोणता एक बिंदू आहे. बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी जोडला आहे. मग त्रिकोणाच्या शिरोबिंदूशी म्हणजे काय बरं? त्रिकोण DEF चे शिरोबिंदू आहे. D कोणाला जोडलाय? x ला. बघा रेख DX. त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे दुसरा E आणि x बिंदू जोडलाय, आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे F आणि x जोडला आहे. समजलं? x हा बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे आणि तो बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूंना जोडला आहे. तसेच रेख PQ समांतर रेख DE. रेख PQ कुठे आहे बघा? रेख PQ समांतर रेख DE ला आहे. पुढे रेख QR बघून घ्या. रेख QR समांतर रेख EF. कोणाला समांतर आहे? EF ला. कळलं? तर रेख PR, इथे आहे रेख PR समांतर रेख DF, समांतर रेख DF. हे सिद्ध करण्यासाठी म्हणजे लक्षात घ्या, वरचे दोन रेषाखंड हे दोघे रेख PQ समांतर रेख DE, रेख QR समांतर रेख EF आहे, दिले आहेत. परंतु रेख PR समांतर रेख DF हे सिद्ध करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटले हे सिद्ध करण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. म्हणजे हा जो प्रश्न आहे तुमचा ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. आपल्याला चौकटी भरायला येतात परीक्षेला.
आणि म्हणून नीट उदाहरण बघायचं आहे. आपल्याला फक्त काय करायच्या, चौकटी पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी उदाहरण पण एकदम सोपं आहे. काय आहे उदाहरणात आपण आता नीट बघूया. बघा परत एकदा मी सांगतो, नीट ऐका. आकृतीचं वर्णन सांगतोय परत एकदा. बिंदू एक्स हा त्रिकोण DEF च्या अंतर्भागात आहे. अंतर्भागात म्हणजे काय रे, आतल्या भागात आहे की नाही. त्याचबरोबर तो बिंदू म्हणजे एक्स बिंदू हा त्रिकोणाच्या तीनही शिरोबिंदूंना जोडला आहे. DX, XE आणि XF. समजलं. त्याचबरोबर आपल्याला काय दिलं आहे बरं पक्ष म्हणून, रेख PQ समांतर रेख DE. त्याचबरोबर रेख क्यूआर, हा रेख क्यूआर समांतर बाजू EF. आणि सिद्ध काय करायचंय म्हणजे साध्य. त्यांनी इथं पक्ष साध्य नाही मांडलं, पण मी सांगितलं तुम्हाला हे झालं पक्ष. आणि साध्य काय आहे तुमचं, रेख PR समांतर रेख किंवा बाजू DF. हा रेषाखंड ह्या बाजूला समांतर दाखवायचा आहे त्रिकोण XDE मध्ये. XDE आता मी बोललो तोच त्रिकोण मध्ये PQ समांतर D. बघा PQ समांतर D आहे की नाही. आणि ह्याला कारण द्यायचं. आता तुम्ही म्हणाल याला काय कारण द्यायचं, तर आपल्याला हे जे दिले ना हे वरच दिले. बघा इथे दिले रेख PQ समांतर रेख D. आणि म्हणून कारण द्या पक्ष. काय कारण द्या, पक्ष दिला आहे ना, दिला आहे म्हणजे त्याला पक्ष म्हणतात. दिसते पेन्सिलने लिहिले आहे मी पक्ष. पुढे म्हणून आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं. तुम्हाला तर माहिती, पुढे कारण पण लिहून ठेवले प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. उलट बरं झालं, आपला विचार पण नाही करायचा. कारण दिले म्हणजे ते वापरा. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं कोणत्या त्रिकोणात, त्रिकोण XDE मध्ये प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं. मग आठवते का प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, जर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा PQ ही ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. म्हणजे काय होणार, XP भागिले PD. हे बघा इथे बघायचंय XP भागिले कोण, PD. म्हणून इथे लिहायचं आहे आपल्याला XP भागिले PD. XP भागिले PD बरोबर. आता ही झाली इकडच्या बाजूचं गुणोत्तर, मग इकडच्या बाजूचं गुणोत्तर घ्यायला पाहिजे. मग इथे काय येईल, XQ भागिले QE. QE त्यानेच दिलाय, आपल्याला फक्त लिहायचं आहे XQ. कळलं. आणि कारण द्यायचं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. पुढे आता पुढे जाऊन त्यांनी आपल्यासारखं आपण सिद्धता मांडतोय 1 2 3 4 असे आकडे देतो, त्यांनी काही दिलं नाही. बघूया त्यांच्या पद्धतीने. आता पुढे म्हटलंय त्रिकोण XEF. चला त्रिकोण XEF बघूया. XE आणि F बघितलं, त्रिकोण XEF मोठा त्रिकोण आहे. त्रिकोण XEF मध्ये जर बघितलं तर तुम्हाला लक्षात काय येईल, रेख किवार समांतर बाजू EF. इथे लिहिले बघा, रेख किवार समांतर बाजू EF. हे सुद्धा पक्षात दिले. आणि यांनी पण इथे लिहिलेले. परत कारण येईल, काय येईल आता, पक्ष. कळलं का नाही कळलं. आणि मग पुन्हा एकदा प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचे. बरोबर की नाही, कारण त्रिकोणामध्ये एक रेषा त्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे, म्हणून ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागणार आहे उरलेल्या बाजूंना. त्रिकोणामध्ये एक रेषा जर एका बाजूला समांतर असेल आणि ती रेषा दोन भिन्न बिंदूत छेदत असेल उर्वरित बाजूंना, तर काय होतं, ती रेषा त्या बाजूंना प्रमाणात विभागते. आणि म्हणून XQ भागिले काय होणार, QE होणार. XQ भागिले QE. फक्त हे मी उजव्या बाजूला लिहिणार आहे, सांगतो का लिहिलं ते. XQ भागिले QE. कुठं लिहिलं पहिलं मी, उजव्या बाजूला. XQ भागिले QE. बघा XQ भागिले QE बरोबर XR भागिले RF. XR भागिले RF. कळलं का नाही. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरले. आणि म्हणून कारण द्या, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. पूर्ण वाक्यात लिहिलं तरी चालेल. ठीक आहे ना, कळलं की नाही. आता तुम्हाला निरीक्षण करायचंय. याला आपण विधान नंबर म्हणजे ते दिले बघा कारण,
विधान नंबर 1 आणि याला विधान नंबर 2 म्हटलं आहे. विधान नंबर 1 आणि विधान नंबर 2 ची उजवी बाजू बघा बरं, x³ भागिले QV. ह्याची उजवी बाजू x³ भागिले QV आणि उजवी बाजू सारखी आहे म्हणून काय होईल, डावी बाजू सारखी होईल. उजवी बाजू मला सारखी करायची होती म्हणून मी तसं लिहिलं होतं. कळलं का आता? उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी सारखी. मग पुढच्या विधानात आपल्याला लिहिता येईल डावी बरोबर डावी. लिहून टाका. XP पहिल्या विधानाची डावी बाजू लिहितोय भागिले PD बरोबर दुसऱ्या विधानाची डावी बाजू XR भागिले कोण, RF. आणि मग विचार करा, याला कारण आहे विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 हे विधान 1 आहे, हे विधान 2 आहे. त्यांची उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी सारखी झाली या ठिकाणी. झाली की नाही? आणि मग शेवटचं विधान केले त्यांनीच लिहिले म्हणून रेघ PR समांतर रेघ DF. कारण दिले प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपण मगाच्या उदाहरणामध्ये शिकलो होतो. आठवते का? काय होता? जर एखादी रेषा त्रिकोणाच्या 2 बाजूंना बघा, PR ही रेषा घ्या. पहिल्यांदा त्रिकोण समजून घ्या. त्रिकोण XFD मध्ये रेषा PR दिसते का? रेषा PR काय करते? बाजू XF ला आणि बाजू XD ला प्रमाणात विभागते. हे जे लिहिले ना XP भागिले PD, हे बघा इथे लिहिले XP भागिले PD बरोबर XR भागिले RF. म्हणजे काय होते? रेषा PR ही बाजू XF ला आणि बाजू XD ला प्रमाणात विभागते किंवा समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा म्हणजे रेषा PR. इथे लिहिली रेषा PR ही तिसऱ्या बाजूला म्हणजे बाजू DF ला समांतर असते आणि कारण आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. अशा पद्धतीने हे उदाहरण आपलं पूर्ण झालं आहे. कळलं तुम्हाला? मग आता परत फक्त सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी फटाफटा सांगतो फक्त उत्तर. पक्ष वगैरे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचू शकता घरी पुस्तकात. बघा इथे म्हणायचं आहे गिवन म्हणजे पहिल्यापासून घेऊया. प्रूफ इन ट्रायंगल XDE PQ पॅरलल D रिजन आहे गिवन. Therefore XP upon PD is equal to XQ upon QE रिजन आहे बाय BPT थिअरम. इन ट्रायंगल XEF QR पॅरलल EF रिजन आहे गिवन. Therefore XR upon RF is equal to XQ upon QE. त्याला सेंटेन्स नंबर 2 म्हटलं आहे. रिझन आहे बाय BPT थिअरम. आणि पुढे हे इंग्लिशमध्येच आहे. त्याला रिझन द्यायचं फ्रॉम 1 and 2. Therefore सेगमेंट PR पॅरलल सेगमेंट DF रिझन आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT थिअरम. म्हणजे BPT म्हटलं तरी चालेल, थिअरम म्हणायचे. T म्हणजे थिअरम असतं. बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT. समजलं? अशा पद्धतीने आपला सराव संच 1.2 पूर्ण झाला आहे. ओके, धन्यवाद.